त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक जो पाहिला तो पाहिला साईज ऑफ क्रोमोझोम. त्यानंतर त्याचं क्रोमोझोमचं इम्पॉर्टन्स पाहिलं. त्यानंतर आपण पुन्हा साईज नंतर नंबर ऑफ क्रोमोझोमवर आलो होतो. त्या नंबर ऑफ क्रोमोझोम मध्ये आपण पाहिलं होतं प्लॉइडी. जसं आपण शिकलो आहे आधी सगळ्यांना माहिती आहे की हॅप्लॉइड असते. हॅप्लॉइड म्हणजे वन सेट ऑफ क्रोमोझोम. त्याला आपण बेसिक प्रायमरी नंबर म्हणतो क्रोमोझोमचा. त्याचा 2n म्हणजे डिप्लॉइड, 3n म्हणजे ट्रिप्लॉइड. मग त्यासाठी आपण वर्ड वापरला प्लॉइडी. प्लॉइडी म्हणजे काय होते? डिग्री ऑफ रिपिटेशन. कितीदा रिपीट झाला. हॅप्लॉइड तर जेवढाचा तेवढाच. डिप्लॉइड तर 2दा रिपीट झाला. ट्रिप्लॉइड तर 3दा रिपीट झाला. म्हणजे डिग्री ऑफ रिपिटेशन. कुणाचं रिपिटेशन? प्रायमरी बेसिक नंबर. प्रायमरी बेसिक नंबर म्हणजे कोणता? हॅप्लॉइड नंबर. जो बेस आहे एक सेट आहे क्रोमोझोमचा त्याचं रिपिटेशन किती झालं? डिग्री. प्लॉइडी स्पीक फॉर डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रायमरी बेसिक नंबर म्हणजे कोणता? हॅप्लॉइड. मग त्या प्लॉइडीचे दोन भाग पडले. प्लॉइडीचे दोन भाग कोणते पडले? यूप्लॉइडी आणि ॲन्यूप्लॉइडी. प्लॉइडी डिवाइडेड इंटू टू ग्रुप. यूप्लॉइडी आणि ॲन्यूप्लॉइडी. यूप्लॉइडी म्हणजे काय? वेन एका सेल मध्ये क्रोमोझोम आहे. वेन क्रोमोझोम नंबर इन सेल इज एक्झॅक्ट मल्टिपल. एक्झॅक्ट मल्टिपल आहे कुणाचा? प्रायमरी बेसिक क्रोमोझोम नंबर किंवा प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. then it is called euploidy. What is the euploidy? When chromosome number in cell मधला क्रोमोझोम नंबर इज एक्झॅक्ट मल्टिपल कुणाचा? प्रायमरी बेसिक नंबरचा. म्हणजे प्रायमरी बेसिक नंबर किती आहे? समजा n आहे. त्याचा एक्झॅक्ट मल्टिपल किती? कोणते राहील? 2n राहील, 3n राहील. म्हणजे n नी ज्याला भाग जातो. प्रायमरी बेसिक नंबर कोणता? n. n नी ज्याला भाग जाईल कोणता? 2n, 3n, 4n, 5n, 6n etc. हे सगळे त्या n चे मल्टिपल आहे. त्याला म्हटलं यूप्लॉइडी. म्हणून डेफिनेशन काय तयार केली? कारण यूप्लॉइडीची डेफिनेशन आली की ॲन्यूप्लॉइडीची आली. मग काय म्हटलं? वेन क्रोमोझोम नंबर इन सेल. वेन क्रोमोझोम नंबर इन सेल इज एक्झॅक्ट मल्टिपल कुणाचा? प्रायमरी बेसिक नंबर. When chromosome number in cell is exact multiple. क्रोमोझोम नंबर कुणाचा मल्टिपल आहे? प्रायमरी बेसिक नंबरचा. ॲन्यूप्लॉइडी मध्ये काय म्हणायचं? तिथं म्हटलं आपण एक्झॅक्ट मल्टिपल नंबर आहे. या ठिकाणी म्हणायचं इज नॉट. तो नाही आहे एक्झॅक्ट नंबर. म्हणजे ऑड येऊन राहिला कुठतरी. आणि म्हणून म्हटलं वेन क्रोमोझोम नंबर इन सेल इज नॉट घातला फक्त मला. इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ बेसिक प्रायमरी नंबर किंवा प्रायमरी बेसिक नंबर. प्रायमरी बेसिक नंबरचा एक्झॅक्ट मल्टिपल असेल. जसं फॉर एक्झाम्पल कोणता दिलं मी तुम्हाला? एक्झॅक्ट बेसिक प्रायमरीचा एक्झॅक्ट मल्टिपल कोणता घेतला आपण? n चा 2n, 3n, 4n. पण मला एक सांगा 2n - 1 हा एक्झॅक्ट मल्टिपल झाला काय? नाही. 2n हा मल्टिपल आहे पण झाला -1 किंवा +1 हा एक्झॅक्ट मल्टिपल झाला का नाही? तो झाला ॲन्यूप्लॉइडी. म्हणून तीन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घेऊन घ्या. प्लॉइडी स्पीक फॉर डिग्री ऑफ रिपिटेशन. कुणाचं रिपिटेशन? प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. प्लॉइडी स्पीक फॉर डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. त्याचे दोन टाईप पडले, यूप्लॉइडी आणि ॲन्यूप्लॉइडी. यूप्लॉइडी म्हणजे काय? वेन क्रोमोझोम नंबर इन सेल मध्ये जो क्रोमोझोम नंबर आहे तो वेन क्रोमोझोम नंबर इन सेल इज एक्झॅक्ट मल्टिपल. कुणाचा मल्टिपल आहे? प्रायमरी बेसिक नंबर. त्याला म्हणते यूप्लॉइडी. नॉट घालून द्या ॲन्यूप्लॉइडी. वेन क्रोमोझोम नंबर इन सेल इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर देन इट इज कॉल्ड ॲन्यूप्लॉइडी. त्यानंतर काय झालं पाहता या ठिकाणी? काय दिसते आपल्याला? आपण सांगितलं की पहिल्यांदा प्लॉइडीचे दोन भाग पडले. पुन्हा पहिला यूप्लॉइडी, दुसरा ॲन्यूप्लॉइडी. यूप्लॉइडीचे एक्झाम्पल कोणते घेतले? म्हणजे कोणते टाईप पडले? मोनोप्लॉइडी. मोनोप्लॉइडीला दुसरं नाव आहे हॅप्लॉइडी.
दुसरा आहे डिप्लॉयडी. डिप्लॉयडी कशाने, डिप्लॉयडी म्हणजे डिप्लॉयड कशाने इंडिकेट करतो आपण 2n. त्यानंतर आहे ट्रिप्लॉयडी म्हणजे ट्रिप्लॉइड कशाने इंडिकेट करतो आपण 3n ने इंडिकेट करतोय. अशा प्रकारे आपण पाहिलं युप्लॉयडी. युप्लॉयडी एकदम इझी आहे, हे म्हणजे झालेलं आहे. मोनोप्लॉयडी, डिप्लॉयडी, ट्रिप्लॉयडी, टेट्राप्लॉयडी, पेंटाप्लॉयडी, हेक्साप्लॉयडी. पण ऍक्च्युअली 3 ग्रुप मेन पडतात. मोनोप्लॉइड म्हणजे हॅप्लॉइड, हा डिप्लॉइड आणि नंतरचे सगळे पॉलीप्लॉइड. पॉलीप्लॉइडच्या अंडरमध्ये ते ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड येतातच हेक्साप्लॉइड, हेप्टॅप्लॉइड सगळे. पण मेन 3 ग्रुप आहे हॅप्लॉइड, डिप्लॉइड, पॉलीप्लॉइड. हा पॉलीप्लॉइड म्हणजे काय, मोर दॅन 2 सेट ऑफ क्रोमोझोम. हॅप्लॉइड मीन्स हॅव्हिंग 1 सेट ऑफ क्रोमोझोम, डिप्लॉइड मीन्स हॅव्हिंग 2 सेट ऑफ क्रोमोझोम, पॉलीप्लॉइड मीन्स हॅव्हिंग मेनी सेट ऑफ क्रोमोझोम. मेनी म्हणजे मग 3 सेट असेल, 4 असेल, पॉलीप्लॉइड. मग तिथे झाला एक्झॅक्ट मल्टिपल. यांचा मल्टिपल 2n, 3n, 4n, 5n, 6n etc. अॅन्युप्लॉइडी म्हणजे काय, नॉट एक्झॅक्ट मल्टिपल. मग त्याचे 2 भाग पडले, पहिला हायपोप्लॉइडी आणि दुसरा हायपरप्लॉइडी. हायपो म्हणजे काय, लेस. प्लॉइडीच्या लेस म्हणजे हायपो आणि हायपर म्हणजे काय, मोर. हायपोप्लॉइडी मध्ये काय होईल, जो डिप्लॉइड नंबर असेल समजा त्याच्यापेक्षा हायपो म्हणजे लेस आहे. जसं 2n नंबर आहे -1 आला. किंवा नलिझोमी म्हणजे काय, मोनोझोमल साईडला पण 2n - 1, नलिझोमी म्हणजे 2n - 2. हायपर म्हणजे काय, मोर प्लॉइडी म्हणजे प्लस होईल यामध्ये 46 पेक्षा जास्त आपल्या बॉडीमध्ये. ट्रायझोम म्हणजे 2n + 1, टेट्राझोम म्हणजे 2n + 2. आता प्रॉब्लेम आहे की हे असं येतं कधी, हे तर शिकलो बरं की हे मागच्याच वेळेला झालं की टाईप आहे वगैरे वगैरे, इथपर्यंत प्रॉब्लेम नाही. तुम्हाला प्रॉब्लेम इथं राहील सगळा की हे आलं कसं, हे येते कसं. आता आपण पहिल्यांदा उदाहरण घेऊ. ह्युमन मध्ये डिप्लॉइड नंबर आहे क्रोमोझोमचा. त्यासाठी मी आता हे समजून देणार आहे तुम्हाला, बाकीच्या गोष्टी सांगतो. ह्युमन मध्ये टोटल क्रोमोझोम नंबर आहे 46. 46 म्हटल्यानंतर त्यालाच लिहितो आपण 23 पेअर्स. आपल्याला कोणी जर विचारलं तुझ्या बॉडीमध्ये क्रोमोझोम नंबर किती, आपण सांगणार 46, दॅट इज 23 पेअर. दोन्ही बरोबर आहे का, कारण या ठिकाणी विषय 46 आहे म्हणजे 2 सेट आहे क्रोमोझोमचे, त्याच्या काय तयार झाला पेअर 46 च्या 23. कोणत्याही इंडिव्हिज्युअल मध्ये जो टोटल नंबर असतो त्यामध्ये एक पेअर वगळता बाकी सगळ्या पेअर जे क्रोमोझोमच्या त्या आयडेंटिकल असतात, त्याला म्हणतात ऑटोझोम. म्हणजे याचे टोटल नंबरचे 2 भाग पडले. पहिला ऑटोझोम्स आणि दुसरा सेक्स क्रोमोझोम. म्हणजे आपल्या बॉडी मधले जे टोटल नंबर आहे क्रोमोझोमचा, टोटल नंबर किती आहे 46. आपण आपलंच उदाहरण घेऊ, दुसरं कशाला घ्यायचं, आपलंच. आपल्या बॉडीमध्ये टोटल क्रोमोझोम नंबर किती आहे 46. त्याचे 2 भाग पडले, ऑटोझोम आणि सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोमला सेक्स क्रोमोझोम का म्हटलं, these chromosome determine the sex of an individual. सेक्स क्रोमोझोम काय डिटरमाइन करते, इंडिव्हिज्युअलचा सेक्स डिटरमाइन करते, म्हणून त्याला म्हणतात सेक्स क्रोमोझोम. याचं काम एवढंच आहे की येणारं जे चाइल्ड आहे, येणारं जे मुलं आहे ते मेल राहील की फिमेल राहील हे सांगणं म्हणजे सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम काय डिटरमाइन करणार, सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल, ऑटोझोम. आणि सेक्स क्रोमोझोम असतात किती, 1 पेअर. टोटल नंबर मधली 1 पेअर म्हणजे सेक्स क्रोमोझोम. टोटल नंबर मधली 1 पेअर म्हणजे सेक्स क्रोमोझोम. ऑटोझोम काय, ऑटोझोम्स डिटरमाइन ऑल बॉडी कॅरेक्टर बट नॉट सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. ऑटोझोम डिटरमाइन करते ऑल बॉडी कॅरेक्टर, ऑल बॉडी कॅरेक्टर डिटरमाइन करते, पण सेक्स डिटरमाइन करत नाही. हे किती 22 पेअर आपल्या बॉडीमध्ये 22 पेअर ऑटोझोमचे. म्हणजे तुमच्या लक्षात एवढं आलं की आपल्या बॉडीमध्ये जेवढे क्रोमोझोम आहे त्याचे 2 भाग पडले. एक म्हणजे ऑटोझोम, दुसरा सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम म्हणजे फक्त एक पेअर जे डिटरमाइन करणार
सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअलचा सेक्स डिटरमाइन करणार. ऑटोझोम म्हणजे काय? ऑटोझोम काय डिटरमाइन करणार? ऑल बॉडी कॅरेक्टर, बॉडीचे सगळे कॅरेक्टर, बट नॉट सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. सेक्स डिटरमाइन करणं त्याचं काम. हे झाले ऑटोझोम, हे झाले सेक्स क्रोमोझोम. ऑटोझोम, ऑल ऑटोझोम्स आर आयडेंटिकल. 22 पेअर म्हणजे 44 ऑटोझोम आहे. 22 पेअर म्हणजे किती टोटल? 44 ऑटोझोम आहे, आयडेंटिकल आहे. बट सेक्स क्रोमोझोम्स आर डिफरंट. दे आर ऑफ 2 टाइप. कोणते 2 टाइप आहेत? X आणि दुसरा Y. X आणि Y दोन आहे. X आणि Y दोन आहे आणि म्हणून सेक्स क्रोमोझोमला दुसरं नाव आहे हिट्रोझोम. हिट्रो म्हणजे डिफरंट. हिट्रोझोम्स म्हणतात सेक्स क्रोमोझोमला. हिट्रो म्हणजे डिफरंट. डिफरंट टाइपचे असतात ते म्हणून त्या सेक्स क्रोमोझोमला दुसरा हायड्रोझोम 2 टाइपचे X आणि Y. ऑटोझोम्स आर रिप्रेझेंटेड बाय लेटर कॅपिटल E. म्हणजे 44 ऑटोझोम असेल तर 44 E. सेक्स क्रोमोझोम X आणि Y याबद्दल बोलू इथपर्यंत आणि पुन्हा एकदा डबल मग समोर सांगतो. हे नाहीतरी आपल्याला समोर शिकायचं आहे. तुम्हाला पटपट समोर पुढे जेव्हा धड्यामध्ये येईल, याच धड्यामध्ये समोरचेच टॉपिक मध्ये 2-3 टॉपिक केले की हे आहेच. पण आता यासाठी शिकवायला तुम्हाला काय म्हटलं मी? टोटल नंबर किती म्हटलं? ह्युमन मध्ये 46, 23 पेअर. जो कोणत्याही इंडिव्हिज्युअल मध्ये जेवढा क्रोमोझोम नंबर असेल त्याचे 2 भाग पडले, ऑटोझोम आणि सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम म्हटलं हिट्रोझोम, कारण 2 टाइप आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम? Sex chromosome determine the sex of an individual. Sex chromosome काय determine करणार? Sex of an individual. Autosome काय? Autosome are all autosomes are identical. Autosome determine body character. Autosome किती? 44 आहे. मग आता आपण मेल आणि फिमेलचा विचार करू. पहिल्यांदा विचार करू आपण मेलचा, मग विचार करू फिमेलचा. दोघे ह्युमन बीइंग आहे. हा ह्युमन बीइंग, हे ह्युमन बीइंग आहे. ह्युमन बीइंग म्हटलं तर क्रोमोझोम नंबर किती आहे? 46. मग मेल मध्ये कोणतं कॉम्बिनेशन आहे? तुम्हाला माहिती आहे 46 म्हटल्यानंतर 46 पैकी 44 झाले ऑटोझोम. ठीक आहे. फिमेल मध्ये सुद्धा 44 ऑटोझोम आहे प्लस. आता सेक्स क्रोमोझोम किती राहिले? 2, X आणि Y. मेल म्हटला तर 2 टाइप आहे, X आणि Y. फिमेल म्हटलं तर X कॉम्बिनेशन. म्हणजे पहा या ठिकाणी मेल झाले 46. कसे झाले 46? 44 ऑटोझोम, हा 45, हा 46. 44 ऑटोझोम, हा 45, हा 46. आता पहा ठिकाणी मेल आणि फिमेल मध्ये काय फरक आहे? या फिमेलला म्हणतात होमोमॉर्फिक. होमोमॉर्फिक का म्हटलं फिमेलला होमोमॉर्फिक? होमो म्हणजे सेम, मॉर्फिक म्हणजे मॉर्फोलॉजिकल. 2 मॉर्फोलॉजिकली सेम सेक्स क्रोमोझोम आहे. कोणते? XX. म्हणून म्हटलं होमोमॉर्फिक. मेलला म्हणतात हिटरोमॉर्फिक. हिटरो म्हणजे डिफरंट, मॉर्फोलॉजिकली डिफरंट. मॉर्फिक म्हणजे मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? एक्सटर्नल अपीअरन्स, वरून कसा दिसतो. हिटरोमॉर्फिक मॉर्फोलॉजिकली डिफरंट. कोणते? X आणि Y 2 अलग अलग आहे. इथं 2 सारखे होते XX म्हणून होमोमॉर्फिक. इथं म्हटलं हिटरोमॉर्फिक. आता गमेट फॉर्म होते तेव्हा ऍक्च्युअली काय होईल तुम्हाला माहिती आहे? गमेट फॉर्म होते तेव्हा कोणती प्रोसेस होते? मियोसिस. मियोसिसचा रूल काय? 1चे 4 क्रोमोझोम नंबर काय होते? हाफ. क्रोमोझोम नंबर हाफ होते म्हणजे काय होईल? काही गमेट मध्ये हाफ होते म्हणजे 44 ऑटोझोमचे किती होणार? 22 ऑटोझोम. X आणि Y ला काही मध्ये X जाईल, काही मध्ये Y जाईल. म्हणजे याचा अर्थ गमेट 2 टाइपचे राहील. 50% कंटेनिंग X, 50% कंटेनिंग Y. मग मी काढून देतो नंतर. आणि म्हणजे याचा अर्थ 2 टाइपचे गमेट फॉर्म होईल. म्हणून जसं याला हिट्रोमॉर्फिक म्हटलं तसंच हिट्रोगमेटिक सुद्धा म्हणतात. गमेटिक, हिट्रोगमेटिक. हिट्रो म्हणजे डिफरंट, गमेटिक म्हणजे गमेट फॉर्म करणारे. 2 डिफरंट टाइपचे गमेट फॉर्म करणारे. का? कारण 50% मेल गमेट मध्ये X राहील, 50% फिमेल गमेट मध्ये, सॉरी मेल गमेट मध्ये Y.
50% मेल गॅमेट कंटेनिंग X, 50% मेल गॅमेट कंटेनिंग Y. याचा अर्थ इथं तुमच्या लक्षात आलं असेल, मेलमध्ये सेक्स क्रोमोझोम कोणते X आणि Y. म्हणजे मेलमध्ये जे मेल गॅमेट ज्याला स्पर्म म्हणतात, हे दोन टाईपचे फॉर्म होते. मेलमध्ये स्पर्म दोन टाईपचे अवेलेबल राहील, 50% कंटेनिंग X, 50% कंटेनिंग Y. म्हणून मेलला म्हटलं हेटेरोमॉर्फिक, कारण मॉर्फोलॉजिकली डिफरंट सेक्स क्रोमोझोम आहे. आणि हेटेरोगॅमेटिक का, कारण दोन टाईपचे गॅमेट प्रोड्यूस करणार. कसा प्रोड्यूस करणार समोर. फिमेलमध्ये हे तर 44 ऑटोझोम आहेत, गॅमेट फॉर्म होताना हा पॉइंट म्हणजे 22 होईल ऑटोझोम. याचं काय, इकडे X जाईल तिकडे X जाईल, याचा अर्थ सगळे सारखे. या फिमेलमध्ये ऑल फिमेल गॅमेट त्याला एग म्हणतात. जसं मेल गॅमेटला काय म्हटलं स्पर्म, फिमेल गॅमेटला काय म्हणणार एग. ऑल एग्स आर सिमिलर कंटेनिंग X. फिमेल मधल्या सगळ्या गॅमेटमध्ये Xच आहे. मेलमध्ये फक्त कसं पाहिलं आपण 50% मेल गॅमेट स्पर्म कंटेन X, 50% मेल गॅमेट कंटेन Y. पण फिमेलचा विचार केला, फिमेलमध्ये सगळेचे सगळे जे गॅमेट आहेत सगळ्यांमध्ये X आहे. असं झालं. आता मी तुम्हाला सांगतो ही कंडिशन कशी येते. पहिल्यांदा आपण काय करू, गॅमेट कसे उठतात हे बघू. मी तुम्हाला आधीच सांगितलं गॅमेट फॉर्म होताना मिओसिस होते. मिओसिसची पूर्ण प्रोसेस पाहणं शक्य नाही, पण मी तुम्हाला एकाचे 4 कसे होते सांगतो. पहिल्यांदा हा झाला एक सेल, हा असेल डिप्लॉइड, एक सेल डिप्लॉइड सेल आहे. मिओसिस मध्ये कळते पहिल्यांदा याचं डिव्हिजन होते. क्रोमोझोम नंबर इथे हा पूर्ण होता, इथे जे N नंबर, इथे ते N नंबर. हे कसं झालं, या ठिकाणी काय झालं, जो 46 नंबर होता, मी 46 नंबर हातावर दाखवू शकत नाही. 46 म्हणजे 22 पेअर होते, बोटामध्ये 5. तुम्हाला 5 पेअर दाखवते, आपण 5 पेअरचा विचार करू. समजा हे 5 पेअर आहे क्रोमोझोमचे, म्हणजे आपण 10 क्रोमोझोम, 10 पैकी 5 मेलचे 5 फिमेलचे होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर झाली. म्हणजे आपल्या बॉडीत अशा पेअर किती राहणार 23. 46 झाला 23 पेअर. जरी मी 5 दाखवतो आहे, अशा पेअर किती राहील 23. आणि 5 आयडेंटिकल आहे की नाही, सारखे 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 अशा सारखे सारखे. आणि एका पेअरचे जे 2 मेंबर आहे याला म्हणतात होमोलॉगस क्रोमोझोम. आपण डेफिनेशन शिकलो सुरुवातीला. होमोलॉगस क्रोमोझोम मीन्स क्रोमोझोम विच आर मॉर्फोलॉजिकली, म्हणजे स्ट्रक्चर सारखं, मॉर्फोलॉजिकली जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर. कुठेही डिप्लॉइड सेल त्यालाच म्हटलं पण होमोलॉगस क्रोमोझोम. मग होते कसं माहिती, मिओसिसचं पहिल्यांदा काय होते 46 क्रोमोझोम असे एकत्र येतात, म्हणजे 23 इकडे 23 तिकडे असे एकत्र. नंतर काय झालं, नंतर जेव्हा प्रोसीड होते तेव्हा हे गॅमेट इकडे जाते, हे क्रोमोझोम इकडे जाते 23, हे इकडे जाते 23. याचा एक सेल बनतो, याचा एक सेल बनतो, नंबर हा होऊन गेला आणि याला नाव दिलं मिओसिस क्लॉस. कारण मिओसिस मध्ये डायरेक्ट एकाचे 4 होत नाही. पहिल्यांदा एकाचे 2 झाल्याने क्रोमोझोमवर हापही होऊन गेला. मग काय होते, मिओसिस सेकंड मध्ये पुन्हा एकाचे 2 होतात. पण यावेळेला काय झालं, यावेळेला क्रोमोझोम नंबर सेम राहिला. म्हणजे याचा अर्थ इथं पहिल्यांदा डबल झाला, पुन्हा हाफ झाला, पुन्हा जस्ट सिमिलर टू मायटोसिस. जसं मायटोसिस मध्ये आपण शिकतो, मायटोसिसचा रूल काय, एकाचे 2 क्रोमोझोम नंबर सेम का, पहिल्यांदा डबल आणि मग हाफ सारखा. इथे काय झालं, मिओसिस सेकंड इज सिमिलर टू मायटोसिस. टोटल जर पाहिली काय दिसते आपल्याला, मिओसिस मध्ये काय झालं एकाचे 4. क्रोमोझोम नंबर काय झाला हाफ, इथं 2n झाला. मग आता आपण विचार करू मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट. पहिल्यांदा नॉर्मल प्रोसेस आणि नंतर यासाठी 2 पॅरेंट आहे. एक पॅरेंट मेल आहे, दुसरा पॅरेंट फिमेल आहे.
ह्युमनचा घेऊ आपण एक्झाम्पल घेतलं ह्युमनचं. आपण शिकलो ह्युमन मध्ये क्रोमोझोम नंबर किती असतात. ह्युमन मध्ये क्रोमोझोम नंबर आहे 46. मेल मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला काय आहे 44 ऑटोझोम प्लस XY आहे. मेल मध्ये 44 ऑटोझोम आहे प्लस XY. मग फिमेल मध्ये काय आहे 44A प्लस XX आहे. हे झाले क्रोमोझोम झाले 46 44 45 46 44 ऑटोझोम 45 झाले 46. मग आपल्याला माहिती आता मेल मध्ये काय प्रोड्यूस होणार मेल गमेट म्हणजे स्पर्म. फिमेल मध्ये काय प्रोड्यूस होणार फिमेल गमेट म्हणजे एग. आणि गमेट फॉर्म होताना काय होते मियोसिस. आणि मियोसिस ने क्रोमोझोम नंबर काय होतो हाफ. म्हणजे इथे पहा काय होईल हाफ कसा होईल या गमेट मध्ये पहा दोघांमध्ये काय होईल 44 चे 22A प्लस 22A झाले हाफ. X आणि Y पैकी एकामध्ये हाफ होते म्हणजे एकामध्ये X दुसऱ्यामध्ये Y झाले म्हटलं गमेट. 5 44 होते 22 XY होता इकडे X तिकडे Y झाले. इकडे काय होईल इथे तसाच 44 चा 22A प्लस 22A आणि ऑटोझोम अर्धे. मग सेक्स क्रोमोझोम मध्ये X सारखेच आहे म्हणजे एक X तिकडे एक X मग समोर काय होते आता हे सारखे असल्यामुळे आपण एकदाच लिहू म्हणजे कन्फ्युजन आपलं कमी होईल. ते एकदाच लिहितो मी एक सारखे राहायचे आहे 22A प्लस X ठीक आहे. मग फिमेल मध्ये सगळेच एक जे आहे ते X कंटेनिंग आहे काही प्रॉब्लेम नाही. पण मेल मध्ये कसं आहे मेल मध्ये 50% स्पर्म मध्ये X आहे 50% स्पर्म मध्ये Y. आता काय फ्युजनच्या वेळेला काही फिमेल मध्ये प्रश्नच नाही. फिमेल मध्ये सगळेचे सगळे एक कसे X कंटेनिंग. मग आता जर समजा X कंटेनिंग स्पर्म या फिमेल गमेट सोबत फ्यूज झाला काय मिळेल 22A प्लस 22A की काय झालं 44A प्लस यातला X त्यातला X. मला एक सांगा XX आहे म्हणजे सेक्स कोणता आहे मेल आहे की फिमेल आहे. XX आहे म्हणजे फिमेल बेबी आहे म्हणजे हे झाली डॉटर. या ठिकाणी पहा आता X वाला जर Y वाला जर फ्यूज झाला यासोबत काय मिळेल 22 44A प्लस हा X आणि Y XY म्हणजे असं झाला याचा अर्थ जो चाइल्डचा जो सेक्स आहे डिटरमाइन होण्याला चान्सेस किती आहे 50-50. येणार चाइल्ड नक्की मुलगा आहे की मुलगी आहे सांगता येते का नाही 50% चान्सेस आहे येणार चाइल्ड मुलगा असेल किंवा येणार चाइल्ड मुलगी असेल. मग कोण रिस्पॉन्सिबल आहे मदर की फादर. आपण टीव्ही सिरियल वगैरे मध्ये पाहतो ना जर समजा का मुलगी झाली छळ कोणाचा करतात बापाचा होते का आईचा होते. सिरियल मध्ये पहा पिक्चर मध्ये पहा जोडपे कोणावर बसते मायवर बसते का बापावर बसते सगळे राग कोणाचा करते आईचा. म्हणजे आई जबाबदार असेल ना आई जबाबदार नाहीये. जोडपे आईवर नाही पाहिजे ते जोडपे कोणावर पाहिजे ते बापावर. का कारण माहित पाहिजे जोडपे का बापावर पाहिजे त्याचं कारण असं आहे ते जे मदर होती तिचा काहीच दोष नाही तिच्यामध्ये सगळे X कंटेनिंग एक आहे. दोष याच्यामध्ये 50% स्पर्म जे होते X कंटेनिंग होते 50% स्पर्म Y कंटेनिंग होते. X वाले फ्यूज झाले X वाला स्पर्म फ्यूज झाला एक सोबत म्हणून काय डॉटर. Y वाला फ्यूज झाला असता तर काय असतं सन म्हणजे डॉटर जन्माला आली रिस्पॉन्सिबल कोण आहे मेल पॅरेंट आहे. आणि सन जरी जन्माला आला रिस्पॉन्सिबल कोण आहे मेल पॅरेंट आहे. याचा अर्थ सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे नॉट फिमेल पॅरेंट. पण झोडपे कोणावर पाहिजे मेलवर नॉट ऑन द फिमेल. झोडपे फिमेलवर नाही पाहिजे. मग आता इथे पहा लक्ष द्या आता ही झाली नॉर्मल कंडिशन 46. आता आपल्याला पाहिजे नॉर्मल कंडिशन
2n मायनस 1 कसा आला 2n प्लस 1 कसा काय होतं आपण काय शिकलो हे झाले किती पेअर झाल्या 5 अशा किती असतील 23 पेअर आणि मी सांगितलं मियोसिस फॉज जेव्हा झालं होतं तेव्हा हे काय झालं ते सेपरेट झाले होते 23 इकडे गेले 23 इकडे गेले म्हणजे n नंबर झालं कसं कधी कधी चुकून काय होते हा एखादा नंबरचा समजा असं म्हणून 5 5 10 15 समजा 21 नंबरचा एखादा क्रोमोझोम आहे 21 नंबरची जी पेअर आहे समजा ही सपोज ही पेअर सेपरेटच होत नाही म्हणजे पुरीची पुरी पेअर इकडे झाली इकडे काय केलं 0 पुन्हा लक्षात आहे मी काय बोललो नॉर्मली काय व्हायला पाहिजे आतापर्यंत काय शिकलो आपण 23 पेअर होते एका लाईनने शेवट्या 5च आहे आपण कन्सिडर करू 23 आहे मियोसिस होताना काय होते मी सांगितलं मियोसिस फर्स्ट मध्ये क्रोमोझोम नंबर काय होते हाफ क्रोमोझोम नंबर हाफ का होते बरोबर हे जे 46 23 पेअर 23 इकडे गेले 23 इकडे गेले नॉर्मल कमी मिळाले पण कधी कधी चुकून कधी आम्हाला समजा 1 2 3 4 20 21 समजा चुकून 21 मध्ये काय प्रत्येक पेअर मध्ये काय आलं पाहिजे तर एक इकडे एक तिकडे पहिला इकडे दुसरा तिकडे तिसरा इकडे 20 इकडे 20 इकडे 23 इकडे 23 इकडे पण चुकून काय झालं समजा 21 नंबर कन्सिडर केला मी 21 नंबर मध्ये काय झालं इकडे पेअर होती ना 21 नंबरची पहिल्या नंबर पासून तर 23 नंबर पर्यंत पुन्हा पेअर आहे पहिल्या नंबर पासून 23 नंबर पर्यंत काय पेअर आहे म्हणून त्याचे 46 होते 21 नंबरच्या पेअर मधले एक कुठ झालं पाहिजे तर इकडे एक कुठ झालं पाहिजे तर इकडे झालं कसं दोनचे दोन्ही इकडे गेले इकडे गेला काय नाही कंडिशन काय झाली कंडिशन 22 ऑटोझोम यायला पाहिजे इथं ऑटोझोम किती आले 23 23 का इकडे जाणार इकडे आला ना इथं 22 चा किती आले 21 आलं लक्षात आले का पाहिजे तो 22 ऑटोझोम किती होते 44 45 46 21 नंबरचा जो ऑटोझोम होता ऑटोझोमची पेअर तो पूर्ण सेपरेट झाला दोघांचे दोघे इकडे आले 22 यायला पाहिजे ते 23 झाले नाही तिकडे कमी झालं मग तिकडे बरोबर आहे म्हणून कॉम्बिनेशन कसं पहा आता डबल पॉ कॉम्बिनेशन कसं ते पहा जर समजा चुकून याचा आणि याचा गुणोत्तर काय होईल 23 ऑटोझोम प्लस 22 ऑटोझोम 45 ऑटोझोम प्लस XX याचा 21 झाला 22 किती झाले समजा याचा झाला 22 ने 21 43 ऑटोझोम प्लस XY झाला म्हणजे इथे कंडिशन कोणती आली 45 झाले 47 म्हणजे कंडिशन झाले 2n प्लस 1 अरे 2n प्लस 1 इथं कंडिशन कोणती आली 43 ऑटोझोम बघतो 44 45 45 म्हणजे 46 च्या कमी 2n मायनस 1 आलं याला म्हटलं आपण ट्रायझोमी पाहिजे याला म्हटलं ट्रायझोमी आणि याला म्हटलं आपण मोनोझोमी कंडिशन हे झालं ऑटोझोम बद्दल पुढच्या लेक्चर मध्ये आपण सेक्स क्रोमोझोम बद्दल बघू कारण हे जर समजलं नाहीतरी आपल्याला पुढे चॅप्टर मध्ये आहेच पुढे सोपं जाईल एकदा पुन्हा रिव्हिजन होईल तुमची हे पाहिल्याशिवाय हा चार्ट पूर्ण समजत नाही तर आपण आता कसं एकदम कसं तुमच्या डोक्याच्या वरून जाईल त्यामुळे आता आपण जास्त न घेता इथेच आपण स्टॉप करू आणि बाकीचा मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा घेऊ